परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी जो मोर्चा निघालता त्या मोर्चामध्ये वंचितचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे सर आहेत. आपण सर्वजित बनसोडे सरांना विचारणार होते. तर काय वाटतं तुम्हाला, तुम्ही कलेक्टरांना निवेदन दिले, काय वाटतं तुम्हाला, आशा आहे का प्रशासनाकडून? आम्हाला प्रशासनाकडून नाही, आम्हाला संविधान आणि कायद्याकडून अपेक्षा आहे. कारण माणसं हे बदमाश असतात याची कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणून कायद्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे की न्यायाधीश सुद्धा बदमाश असू शकतो. म्हणून भारताच्या संविधानाचा आर्टिकल 124(4) अंतर्गत न्यायाधीशांच्या सुद्धा हकालपट्टीचा इम्पिचमेंटचा कायदा आपल्या देशामध्ये आहे. पोलिसांच्याही बाबतीमध्ये महाराष्ट्र पोलीस ऍक्ट आहे, त्याचं सेक्शन 7 आहे, त्याचं सेक्शन 29 आहे. त्याच्या अंतर्गत तत्काळ पोलिसांना सस्पेंड डिसमिस करण्याचे प्रोव्हिजन आहे. या लोकांनी काही ते केलेलं नाही. त्यामुळे कोणताही भारताचा कोणताही कायदा म्हणजे पोलिसांना एक पॉवर असते, त्याला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात. त्या डिस्क्रिशनरी पॉवरचा उपयोग केला जाऊ शकतो, पण केव्हा? जेव्हा कुठली कॉग्निझिबल घटना असेल, जेव्हा कुठली तरी भयंकर घटना असेल. किती दिवस झाले तुम्हाला वाटतं का टाळाटाळ चालू आहे? हे 100% टाळाटाळ आहे. सगळा टॉम अँड जेरीचा खेळ हा नालायकपणा आहे. सरकार आणि यंत्रणा ही पोलिसांना वाचवत आहे. याचं कारण स्पष्ट आहे. पोलीस हा गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन करत नसतो. गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय पोलीस कुणाचाही खून किंवा हत्या करू शकत नसतो. पोलीस लाठीचार्ज करण्यासाठी सुद्धा गृहमंत्र्याचे आदेश घेत असतात. त्यामुळे हे सगळं गृहमंत्र्यांच्या आदेशानं होत असतं किंवा SP च्या आदेशानं होत असतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये जर पोलिसांवर कारवाई झाली तर पोलीस बरोबर वकणार SP चं किंवा गृहमंत्र्याचं नाव. त्यामुळे मी हे स्पष्टपणे आपल्याला सांगतो की ठीक आहे, यांना काय नाटकं करायचे ते करू द्या. आजही देशामध्ये न्यायपालिका उपस्थित आहे. काल परवा जसं अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरमध्ये न्यायमूर्ती मोहिते ढेरे नावाच्या ज्या न्यायमूर्ती आहेत, त्यांनी 5 पोलिसांना जन्मठेपेचे आणि खुनाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलिसांचा हेड ऑफ द बॉस जिल्ह्यावर जो असतो तो SP असतो, बट लिगली गृहमंत्रीच त्याचा हेड ऑफ द बॉस असतो. गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय पोलीस कोणतंही जनतेला मारहाण करण्याचं, कोम्बिंग करण्याचं, जनतेचे मोर्चे चिघळण्याचे कुठलंही काम पोलीस हे गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय करत नाही. त्याला हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या आजच्या दोन्ही प्रक्रियेमध्ये आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गृहमंत्र्याच्या राजीनाम्यासहित गृहमंत्र्याचे सर्वत्र जाग्यावर त्यांचे कपडे फाडून त्यांचा नकाब जनतेच्या दरबारात आणण्याचं काम आमचं सुरू आहे. त्यामुळे जेव्हा लाखो लोक या युद्धामध्ये सामील होतील, गृहमंत्र्याला सुद्धा महाराष्ट्रातल्या राजीनामा द्यायला ते भाग पाडतील. यावेळी जे आपल्या ज्या डिमांड होत्या, एक ज्युडिशियल इन्क्वायरीची डिमांड होती, तर एक ज्युडिशियल इन्क्वायरी आता सुरू आहे. गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रमुख असतात. ते लोकांना स्टेट ही भाषा कळत नाही. स्टेट म्हणजेच गृहमंत्री असतो, स्टेट म्हणजेच पोलीस असते. खोरबांना हत्या केलेली नाही, ती स्टेटनं हत्या केलेली आहे आणि स्टेट या हत्येला जबाबदार आहे. म्हणून आपल्या देशाचे एक माजी न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे VK रमन्ना यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कस्टोडियल डेथ, कस्टडी हा इंग्रजी शब्द आहे, मराठीमध्ये कस्टडीचा अर्थ असतो सुरक्षेसाठी काळजीपूर्वक एखाद्याला थांबून ठेवणे किंवा डिटेन करणे. कस्टडीचा अर्थ काही माणसाला मारहाण करणे नाहीये. कस्टडीचा अर्थ आहे माणसाला सुरक्षेसाठी ताब्यात घेणे. आणि तेव्हा तुम्ही कस्टडी घेता म्हणजे तुम्हाला त्या माणसाला मारण्याचा अधिकार नसतो. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल या निमित्तानं, हे व्हायलेशन ऑफ आर्टिकल 20 आहे, व्हायलेशन ऑफ आर्टिकल 21 आहे. आणि याचा बेस बनवून आम्ही लवकरच हिबस कॉर्पस नावाचं रिट पिटिशन आम्ही दाखल करू. ठीक आहे, काय तुम्हाला नंगा नाच करायचा ते करा, पण कायद्याचा चौकट आणि कायद्याचा दणका हा येत्या काळामध्ये आम्ही पोलिसांना दाखवू. वंचित बहुजन आघाडीनं त्यांचा कार्यकाळ नाही आम्ही देवेंद्र फडणवीसवर पहिलं तुम्ही माझं कदाचित भाषण ऐकलं नसेल. आम्ही भाषणात सुरुवातीला एका माणसाचं 10 नाव घेणं याच्यामध्ये उपयोगाचं नसतं. देवेंद्र फडणवीस म्हणजे स्टेट आहेत, देवेंद्र फडणवीस म्हणजेच गृहमंत्री आहेत. पोलीस ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवर चालत असते. याचा आता तपास, त्याची इन्क्वायरी, त्याचे CDR. आता आपलं प्रॉब्लेम असा झालेला आहे की चितबी उनकी और पटबी उनकी, बघणारे करणारे सगळेच अधिकारी त्यांचे, सरकार त्यांचं, सगळी दुनियादारी त्यांची आहे. आता आम्हाला फक्त संविधानावर आणि न्यायपालिकेवर विश्वास आहे. त्या पद्धतीने आम्ही न्यायपालिकेच्या माध्यमातून हा अधिकार नक्कीच या सगळ्या प्रकरणाला आम्ही तोंड ऑर्डर देणारे आहेत ना. कोण आहेत? देशाचे गृहमंत्री आहेत, परभणीचे SP आहेत, कलेक्टर आहेत. याला नियंत्रणात आणायचं असतं ना. सर्वांना माहीत होतं संविधानाची विटंबना झाली, त्याच रात्री आपण सुव्यवस्था व्यवस्थित हाताळायची असती. दुसऱ्या दिवशी तुम्ही कंपाऊंड ऑपरेशन करेपर्यंत का आणलं तुम्ही? लोकांना का रस्त्यावर दिलं? आणि याच्यामध्ये कोण होते खरे आरोपी, कोण होते फोडणारे? देणारच ना गृहमंत्री. महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आहेत ते ऑर्डर देणार. पोलिसांना ऑर्डर देणारा कोणी असतो का बाहेरचा? असतो का? पोलीसवाले ड्युटी केली, त्यांचं काम केलंय. नाही ना, तुम्ही ड्युटी करा ना. तुम्ही हत्या करू नका ना, खून करू नका ना. तुम्ही ड्युटीच करा. खून कशाला करायचं?
काय असे आरोप काय केलं आमच्या बहीण सैनिकांना की जायचं तुम्ही डायरेक्ट फोन केला? अरे ते आम्ही सांगायचीच काय गरज आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं नाही का? गृहमंत्र्यासमोर ठेवलं नाही का? गृहमंत्र्यासमोर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट ठेवला आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला आणि आमचे लोकनेते विजय वाघोडे यांच्यावर आपण खोटे गुन्हे दाखल केले कारण की ते स्वतः रस्त्यावर उतरून बहीण सैनिकाला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते.